हरिओम सर्व मित्रांना जय श्रीकृष्ण। मित्रांनो, आपण भगवद्गीतेची ऑडिओ सिरीज बघतोय। भगवद्गीतेच्या संपूर्ण अध्यायांचं विश्लेषण मराठीमधून आपण बघण्याचा प्रयत्न करतोय। भगवंत श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो जो उपदेश दिलेला आहे, भगवद्गीतेमध्ये जे जे ज्ञान दिलेले ते संपूर्ण आपण आपल्या मराठी भाषेत बघण्याचा प्रयत्न करतोय। आपण अध्याय 9 पर्यंत बघितलेले आतापर्यंत। अध्याय जो 9वा होता तो राजविद्या राजगुह्य योग इत्यादी इथपर्यंत आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आपण बघणार आहोत विभूती योग नावाचा 10वा अध्याय। आता याच्यामध्ये श्लोक 1 ते 7 याच्यामध्ये भगवानांनी त्यांची विभूती योग शक्तीचे वर्णन व ती जाणण्याचे फल, श्लोक 8 ते 11 मध्ये फळ व प्रभाव यांच्यासह भक्ती योगाचे कथन, श्लोक 12 ते 18 मध्ये अर्जुन द्वारा भगवानांची स्तुती तसेच विभूती आणि योग शक्ती सांगण्याविषयी प्रार्थना, आणि श्लोक 19 ते 42 मध्ये भगवंताकडून स्वतःच्या विभूतींचे आणि योग शक्तीचे कथन। विभूतींचे कथन आणि योग शक्तीचे कथन म्हणजे या चराचरामध्ये प्रत्येक गोष्टीत मी कशा रीतीने विराजमान आहे हे भगवंतांनी सांगितलेले। या अध्यायातच भगवंतांनी असं सांगितलेले, एका वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे, महर्षींमध्ये मी भृगू आहे, मुनींमध्ये मी कपिल मुनी आहे, म्हणजे वेदांमध्ये मी सामवेद आहे। असे अनेकशे उदाहरणं भगवंतांनी याच्यात दिलेले का ह्या चराचरात वसलेल्या प्रत्येक गोष्टीत मी कशा रीतीने वास करतो हेच भगवंतांनी या 10व्या अध्यायात आपल्याला सांगितलेले आहे। आणि 10व्या अध्यायाचं नावच आहे विभूती योग। तर सुरू करूया आपलं भगवद्गीतेचं ज्ञान, आपलं भगवद्गीतेचं अध्यायांचं विवेचन। त्याचनुसार ज्ञानेश्वर माऊलींनी आपलं भगवद्गीतेचं विवेचन करताना ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हटलेले ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करू। तर सुरू करूया आजचा भगवद्गीतेतील अध्याय 10वा। सर्वप्रथम गणेशांना वंदन करूया आपण। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरूंना वंदन। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ 10मोऽध्यायः। श्रीभगवानुवाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया। श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो, आणखीही माझे परम रहस्यमय आणि प्रभायुक्त म्हणणे ऐक, जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे। भगवंतांनी 9व्या अध्यायाचा जो शेवट केला होता तेव्हा भगवंतांनी त्याचं प्रभाव सांगत होते। भगवंतांनी शेवटचा जो अध्याय जो राजविद्या राजगुह्य योग आपण पाहिला 9वा अध्याय, त्याच्यातला शेवटचा श्लोक बघूया आपण, म्हणजे ही लिंक लागेल आपल्याला। शेवटचा श्लोक असा होता, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव मात्मानं मत्परायणः। माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर, अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मतपरायण होऊन तू मलाच प्राप्त होशील। तू मला प्राप्त होशील, परंतु मला प्राप्त झाल्यावर माझं काय रहस्य आहे हे मी तुला उलगडून सांगतोय। आणि हेच भगवंत आता 10व्या अध्यायामध्ये विभूती योगमध्ये अर्जुनाला सांगताय। माऊलींनी याचं वर्णन केलेले का आम्ही मागे 9 अध्यायात जे काही सांगितले त्यात आमच्या बोलण्याकडे तुझे लक्ष कितपत होते हे पाहिले, तो ते अपुरे नाही, पूर्ण आहे अशी आमची खात्री झाली। ज्याप्रमाणे मडक्यात थोडे पाणी घालून ते गळत नाही अशी खात्री झाल्यावर ते पूर्ण भरतात, त्याप्रमाणे तुला मी आत्तापर्यंत थोडे ऐकवले ते तुझ्या लक्षात आहे अशी आमची खात्री झाल्यावर तुला आता मी जास्त ऐकवावे असे आम्हास वाटू लागले आहे। माऊलींनी एकदम परफेक्ट उदाहरण दिलेले, इथं मडक्याचं उदाहरण दिलेले। ज्याप्रमाणे आपण एखादं नवीन मडकं जर घरी आणलं तर सर्वप्रथम आपण त्या मडक्यात आधी पाणी भरून बघतो का मडकं लीक तर नाही ना कुठं,
पाणी पूर्ण भरून ते पाणी वाया तर नाही जाणार, त्याच्यामुळे आधी थोडं पाणी भरतो आणि जेव्हा मडकं एकदम छान वाटतं, पाणी गळत नाही असं जेव्हा जाणवतं, तेव्हा आपण ते पूर्ण भरून ठेवतो आणि मग त्या थंड पाण्याचा आपण आस्वाद घेतो. त्याचप्रमाणे भगवंतांनी 9व्या अध्यायापर्यंत अर्जुनाला जे ज्ञान दिलेले ते तू अभ्यासाने ग्राह्य करून घेतलेले, तर आता मी तुला पुढचं ज्ञान सांगतो ते तू ऐक, असंच माऊलींनी इथं वर्णन केलेले. श्लोक 2 पाहू आपण. न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः अहमार्दीर्हि देवानां महिर्षाणांच सर्वशः. माझी उत्पत्ती अर्थात लीलेने प्रकट होणे ना देव जाणत ना महर्षी, कारण मी सर्व प्रकारचे देवांचे व महर्षींचे आदी कारण आहे. मी कशा प्रकारे उत्पन्न होतो, तर माझे हे स्वरूप जाणण्याविषयी वेदांची वाणी कुंठित झाली, मन व प्राण यांची गती थांबली व माझ्या तेजापुढे रात्र झाल्याशिवाय सूर्य व चंद्र मावळले. अरे, ज्याप्रमाणे उदरातील गर्भ आपल्या मातेचे वय जाणण्यास असमर्थ असतो, त्याप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेले हे देव मला जाणण्यास समर्थ नाही. मातेच्या उदरात जर गर्भ असेल तर तो गर्भ मातेचं वय नाही जाणू शकत. त्याचप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेले हे सर्व देव आदी हे माझं वय नाही जाणू शकत. आणि जलचरांना ज्याप्रमाणे समुद्राचा अंत नसतो किंवा मशकाला आकाश ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे महर्षींचे ज्ञान मला ओळखू शकत नाही. मी कोण, केवढा, कोणाचा, कोठे झालो, या गोष्टींचा निश्चय करिता करता युगांची युगे लुटली. कारण अर्जुना, हे सर्व महर्षी, देव व इतर प्राणी या सर्वांचे मूळ मी असल्यामुळे मला जाणणे त्यांना कठीण पडते. 28 युग लुटलेली आत्तापर्यंत, तरी ह्या भगवंतांना जाणण्यास आपल्याला कठीणता प्राप्त होते. आपण म्हणतो युगे 28 विटेवरी उभा, आणि 28 युगांपासून आपला भगवंत जो उभा आहे त्याला अजून आपण जाणण्यामध्ये असमर्थ आहोत. कारण अर्जुना, हे सर्व महर्षी, देव व इतर प्राणी या सर्वांचे मूळ मी असल्यामुळे मला जाणणे त्यांना कठीण पडते. या सगळ्यांचं मूळ मीच आहे, त्याच्यामुळे ते मला जाणू शकत नाही. जर पर्वतावरून खाली आलेले पाणी पुन्हा वर चढेल अथवा झाड वाढत असताना मुळाला लागेल, तर माझ्यापासून झालेले जग मला जाणेल का? जर झाडातील गाभा, झाड व वन यांना कवटाळील अथवा लाटांमध्ये समुद्र सामावेल, तसेच परमाणूंमध्ये जगाचा समावेश होईल, तर माझ्यापासून झालेल्या जीवास, महिर्षीस किंवा देवास मला जाणता येईल का? त्याप्रमाणे जरी मी जाणण्यास कठीण आहे, तरी सहज चुकून जो कुणी प्रवृत्तीची वाट सोडून इंद्रियांना पाठमारा होतो म्हणजे जो इंद्रियांना जिंकतो, अशा रीतीने मागे फिरल्यावर देह मागे सोडून जो पंचमहाभूतांच्या पलीकडे जातो, अशी मनाची स्थिती कायम झाल्यावर निर्मळ आत्मप्रकाशाने त्याच्या डोळ्यांसमोर उत्पत्तीरहित असे जे माझे स्वरूप ते त्याला दिसते. कोणाला दिसते? ज्याने इंद्रियांचा निग्रह केलेला आहे, ज्याने आपला देहरूप हा मागं सोडलेला आहे आणि जो आपल्या निर्मळ आत्मप्रकाशामध्ये एकरूप झालेला आहे. आपलं जे शरीर आहे हे पंचकोशाचं शरीर आहे. त्याच्यामध्ये आपला प्राणकोश, विज्ञानमय कोश, अन्नमय कोश, आणि त्या प्रत्येक कोशामधून आपण ज्या प्रमाणे आपला जो सूक्ष्मतम कोश आहे तिथपर्यंत पोहोचून आपण आत्मतत्वाला जाणू, तेव्हाच आपण भगवंताला देखील जाणू, असंच भगवंतांनी या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. श्लोक 3 पाहू आपण. यो माम जमनादींच वेत्ती लोकमहेश्वरम असम्मूढः समर्तेषु सर्व पापहि प्रमुच्यते. जो मला वास्तविक, जन्मरहित, अनादी आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्वतः जाणतो, तो मनुष्यात ज्ञानी असणारा सर्व पापांपासून मुक्त होतो. ज्यांचं आपण आता वर्णन केलं, माऊलींनी ज्यांच्याविषयी सांगितलं का जो इंद्रिय निग्रह करतो, मनाची स्थिती कायम झाल्यावर निर्मळ आत्मप्रकाशाने उत्पत्तीरहित असे माझे स्वरूप जो पाहतो, तोच मला जाणून घेऊ शकतो. मी सर्वांच्या आरंभाच्याही पलीकडचा आणि लोकांत श्रेष्ठ आहे. मला जो मनुष्य ज्याप्रमाणे जाणील, तो दगडात जसा परीस किंवा रसात जसे अमृत, तसाच मनुष्यात माझा अंश आहे असं समज. ज्याप्रमाणे दगडांमध्ये परीस, रसामध्ये अमृत, त्याचप्रमाणे मनुष्यामध्ये मी वसलेलो आहे, परंतु हे तू जाणून घे. चालत्या बोलत्या ज्ञानाची केवळ मूर्ती व त्याचे अवयव म्हणजे सुखाचे अंकुर एरवी लौकिकदृष्ट्या ज्याचे जे मनुष्य पण तो केवळ भ्रम होय. अरे,
कापरात अवचित हिरा सापडला आणि त्याच्यावर पाणी पडले तरी हिरा कापराप्रमाणे विरघळत नाही, त्याप्रमाणे तो जरी मनुष्य लोकात साधारण मनुष्याप्रमाणे राहत असला तरी तो मायेची बाधा ओळखीतच नाही. हे जग काय मित्रांनो, हे माया आहे, मोह आहे. आणि ह्या मायेची बाधा, आपण ह्या मायेच्याच याच्यात अटकलेलो आहे, या संसार चक्रामध्ये आपण फसलेलो आहे, ह्या मायेमध्ये आपण फसलेलो आहे. परंतु जो ही मायेची बाधा ओळखत, मायेच्या बाधेत अडखळत नाही, तोच मला जाणून घेऊ शकतो, असंच भगवंत इथं सांगतात. श्लोक 4 पाहू आपण. श्लोक 4 आणि 5 इथं एकत्र आहे, आपण दोन्ही श्लोक बघूया. बुद्धिर्ज्ञान सम्मोहः क्षमा सत्यम दमः शमः सुखम दुःखम भवो भावो भयम चा भयमेव च. श्लोक 5. अहिंसा समता तुष्टी तपोदानम यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विदः. दोन्ही श्लोकांचा अर्थ: निर्णय शक्ती, यथार्थ ज्ञान, असमूढता, क्षमा, सत्य, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, सुख दुःख, उत्पत्ती प्रलय, भय अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ती, अपकीर्ती असे प्राण्यांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासून उत्पन्न होतात. आपल्याला वेगवेगळे भाव उत्पन्न होत राहतात प्रत्येक वेळेस. एखाद्या दिवशी आपण एकदम स्वतःला ताजंतवानं फील करतो, कधी खूप आपल्याला आनंद वाटत असतो, कधी कधी मन आपल्याला काही नसलं तरी दुःखी वाटत असतं, असं एकदम उदास वाटत असतं. तर हे मनात वेगवेगळे जे भाव उत्पन्न होतात ते उत्पन्न करणारा मीच आहे. मनुष्याच्या ठिकाणी उत्पन्न होणारा संतोष, दान, तप हे जे भाव आहे ते देखील मीच आहे. कधी कधी फार आनंद होतो, कधी कधी फार आपल्याला दुःख होतो, हे सर्व भाव मीच आहे असे तू जाण. माऊलींनी याचं वर्णन असं केलेले: या विकारांमध्ये पहिली बुद्धी असे समज, मग अमर्याद ज्ञान, मोह न होणे, सहनशीलपणा, क्षमा व सत्य, मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह हे दोन्ही. आणखी अर्जुना, जगातील सुख दुःख, जन्म मरण हे भावरूप परमात्मा जो मी त्याच्या ठिकाणी आहेत. भीती, निर्भयपणा, अहिंसा, समता, संतोष, तप आणि दान. अरे तसेच सर्व भूतांच्या ठिकाणी यश, अपकीर्ती हे जे भावदृष्टीस पडतात ते माझ्यापासूनच भूतांच्या ठिकाणी उत्पन्न होतात. भूतांच्या ठिकाणी म्हणजे जे हे प्राणी मात्र आहे, हे जगत आहे पूर्ण, तशी भूते निरनिराळी आहेत, तसे हे विकारही वेगळे आहेत असे समज. त्यापैकी काहींना माझे ज्ञान होते, काहींना होत नाही. ज्याप्रमाणे प्रकाश व अंधकार ही सूर्यापासूनच उत्पन्न होतात, प्रकाश उदयाबरोबर व अंधार अस्ताबरोबर दृष्टीस पडतो, त्याप्रमाणे माझे ज्ञान होणे अगर न होणे हे प्राण्यांचे कर्माचे फळ आहे. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी निरनिराळे विकास प्राप्त होतात. याप्रमाणे अर्जुना, ही सर्व जीवसृष्टी माझ्याच ठिकाणी भरलेली आहे असे तू समज. म्हणजे प्रकाश असतो, अंधार असतो. तर अंधार असतो का मित्रांनो? अंधार नसतोच, प्रकाश असतो. प्रकाशाचा अभाव जेव्हा होतो तेव्हा आपण त्याला अंधार म्हणतो. त्याचप्रमाणे ज्ञान हे असतंच, प्रत्येक मनुष्य हा ज्ञान असतो, परंतु त्या ज्ञानावर जेव्हा पडदा पडतो तेव्हा त्या ज्ञानाचा अभाव होतो आणि मग त्याला आपण अज्ञान म्हणतो. म्हणून भगवंत इथं म्हणताय का जो मला ज्ञानाने जाणून घेईल तो त्यांच्या आज्ञेने सर्व लोक वर्णन करतील. असे आणखी 11 भाव आहेत असे मी तुला सांगतो. आता हे 11 भाव कोणते सांगताय भगवंत ते आपण पाहूया. महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानस जाता येषां लोक इमः प्रजाः. 7 महर्षी, त्यांच्याही पूर्वी असणारे 4 सनकादिक, तसेच स्वयंभू इत्यादी 14 मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झाले आहेत. या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे. म्हणजे इथं भगवंतांनी सृष्टीचं निर्माण कसं झालेले, या सृष्टीमध्ये सजीव जीव कसे आलेले ते भगवंतांनी इथं सांगितलेले. सर्वात आधी जे आले ते 7 महर्षी, 7 महर्षींपासून झाले ते 4 सनकादिक,
14 मनू आणि त्यांच्याच ठिकाणी भाव असलेले सर्वच माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले जे महर्षी झालेले ते आपण ब्रह्माचे मानसपुत्र म्हणतो. ब्रह्मांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि मग या सृष्टीचं निर्माण होत राहिलं. सृष्टीचा जो क्रम आहे तो भगवंतांनी इथं सांगितलेला आहे. माऊलींनी याचं वर्णन कसं केलेलं आहे. सर्व गुणांनी युक्त महर्षी ज्ञाते असे कश्यपादी प्रख्यात 7 ऋषी आहेत व आणखी जे 14 मनू आहेत त्यातील स्वयंभुवादी जे मुख्य 4 ते तुला सांगतो. धनुर्धरा असे 11 भाव सृष्टीच्या उत्पत्ती करता माझ्या उत्पन्नापासून झालेले आहेत. तर 11 भाव कोणते? 7 महर्षी आणि 4 सनकादिक. हे 7 आणि 4 मिळून 11 भाव सृष्टीच्या उत्पत्ती करता माझ्या मनातून निर्माण झालेले आहे. जेव्हा लोकांची व्यवस्था लागली नव्हती व त्रिभुवनाची रचना झाली नव्हती तेव्हा पंचमहाभूतांचे समुदाय कार्य केल्याशिवाय जागच्या जागीच स्तब्ध होते. तेव्हा हे 7 ऋषी व 4 मनू उत्पन्न झाले. त्यांनी अष्टलोकपाल उत्पन्न करून त्यांनी सर्व जगतात मुख्य करून ठेवले. म्हणून हे 11 जण राजाप्रमाणे असून इतर सर्व जग त्यांची प्रजा आहे. अशा प्रकारे हा विश्वविस्तार माझाच आहे असे समज. हे पहा, पहिल्या प्रथम बीज एकटेच असते, मग तेच वाढल्यावर त्याचे बूड बनते. बुडाला कोंब निघू लागून त्याच्या फांद्या होतात. फांद्यांपासून पुष्कळ फांदे फुटून त्यांना कोमल पल्लव येतात आणि पाने फुटल्यावर फुले व फळे येतात. याप्रमाणे सर्व झाड बांधल्यावर ते कारण दृष्टीने पाहू लागल्यावर सर्वच बीज आहे असे सिद्ध होते. त्याचप्रमाणे मुळारंभी मी एकटाच होतो. नंतर मजपासून मन उत्पन्न झाले. त्या मनापासून 7 ऋषी उत्पन्न झाले. त्याच्यातून 4 मनू उत्पन्न झाले. त्यांच्यापासून इंद्र आदी लोकपाल उत्पन्न झाले. लोकपालांनी पुष्कळ प्रकारचे लोक उत्पन्न केले आणि त्या लोकांपासून सर्व प्राणी उत्पन्न झाले. याप्रमाणे खरोखर सर्व विश्वाचा विस्तार मीच झालो आहे. परंतु हे ज्याला श्रद्धेने मान्य होईल त्यालाच समजणार आहे. आजचं विज्ञान युग आहे मित्रांनो. अनेक जण प्रश्न करतील हे कसं काय शक्य आहे. आपण बिग बँगची थेअरी देतो. बिग बँगने जे सिद्ध केलेले त्याच्यात जो ब्रह्मांडाचा जो आवाज आहे तो आत्ता आपण शोध लावला का तो जो ध्वनी आहे तो आहे ओमचा ध्वनी. तो ध्वनी ओमचा ध्वनी आहे. आणि भगवंतांनी याच अध्यायात पुढे देखील त्याचं वर्णन केलेले आहे का ध्वनींमध्ये मी ओमकार आहे. त्यावेळेस अर्जुनाला दिलेलं ज्ञान आणि विज्ञान युग आत्ता लावता येते शोध. म्हणजे हे बघा, हे ज्ञान आपल्या वेदांमध्ये भगवद्गीतेमध्ये किती पूर्वीपासून आपल्याकडे आहे. त्या ज्ञानाचा आपण फायदा घेतला पाहिजे. त्या ज्ञानापासून आपण प्रगती केली पाहिजे. भगवंतांनी काय सांगितले याच्यात का हे कोणाला मान्य होईल? जो श्रद्धेने मला भजल, जो श्रद्धेने मला मानन. कोणत्याही गोष्टीसाठी आवश्यक आहे श्रद्धा आणि अभ्यास आणि वैराग्य. जर आपल्या मनात श्रद्धा उत्पन्न झाली तेव्हाच आपण ती गोष्ट पूर्णत्वास नेऊ शकतो. म्हणून भगवंतांनी सांगितलेले एका श्रद्धेने जो हे बघल त्यालाच ही गोष्ट मान्य होईल. श्लोक 7 पाहू आपण. एतान विभूती योगम च मम यो वेत्ति तत्वतः सोविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः. जो पुरुष माझ्या परम ऐश्वर्य रूप विभूतीला आणि योग शक्तीला तत्वतः जाणतो तो स्थिर भक्ती योगाने युक्त होतो. यात मुळीच शंका नाही. जो पुरुष, कोणता पुरुष? परमेश्वर्य विभूतीला योग शक्तीला तत्वतः जाणतो. जो जाणतो तो भक्ती योगाने युक्त होतो. असा पुरुष भक्ती योगाने युक्त होतो असंच भगवंतांनी इथं सांगितलेले आहे. माऊली याचं वर्णन असं करतात. हे सुभद्रापुत्रे, माझे 20 भाव 11 विभूती यांनी सर्व जग व्यापले आहे. म्हणून ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरी गोष्टच नाही. अशा रीतीने माझ्या सत्य स्वरूपाला जो जाणतो त्यालाच खऱ्या ज्ञानाची जागृती झाली आहे. आणि म्हणूनच उत्तम व वाईट अशा प्राण्यांतील भेदाचे त्याला स्वप्नही पडत नाही. मी, माझ्या विभूतींनी युक्त असलेले प्राणी हे सर्व अनुभवाने एकच आहे असे तू समज. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत त्यांच्यामध्ये जे चैतन्य आहे ते मीच आहे असे समज. ही मुंगी चालतीये, हा प्राणी चालतोय, कुत्रा चालते, मांजर चालते, चराचरातील जेवढेही हे भूत
चरण करत आहे, जात आहे, आपलं उदरनिर्वाह प्रत्येक प्राणी हा करत आहे, त्या प्राण्यांमधलं चैतन्य मीच आहे. म्हणून खरोखर जो या ज्ञानयोगाने मनोभावे करून मद्रूप झाला तो कृतार्थ झाला याला संशय नाही. कारण अर्जुना, अभेद दृष्टीने जो मला भजतो त्याच्या भजनाच्या छंदानं मी त्याच्या पाशात अडकतो. मी पाशात अडकतो का? कारण की त्या भजनाच्या छंदामध्ये मी मोहित होऊन जातो आणि मी त्या पाशात अडकतो असं भगवंत म्हणतात ते. म्हणूनच जो माझ्या ठिकाणी अभेद बोधाने भक्ती करतो त्याला माझ्या प्राप्तीमध्ये खरोखर व्यत्यय येत नाही व अशी भक्ती करीत असता जरी तो मरण पावला तरी तेही उत्तमच आहे. हे 6व्या अध्यायात भगवंतांनी पूर्णपणे सांगितलेले. 6वा अध्याय जो आपण बघितला होता त्याच्यात अर्जुनाने भगवंतांना प्रश्न विचारला का हे भगवंता, जर कोणी साधक अशी भक्ती करता करता हा योगाच्या मार्गावर रूढ झालेला आहे, परंतु जर त्याला यदाकदाचित मृत्यू ओढवला तर त्या साधकाची कोणत्या अवस्थेला तो जाईल? तेव्हा भगवंतांनी त्याच्यात सांगितलेले आपण बघितलेलंच आहे 6व्या अध्यायामध्ये का त्याची कोणत्याही प्रकारची दुर्गती होणार नाही. तो कुलहीन अशा श्रीमंताच्या घरात जन्म घेऊन तो जिथपर्यंत त्याची योगाची स्थिती आलेली होती, जिथपर्यंत त्याचा अभ्यास झालेला होता, तिथून पुढे तो त्याच्या अभ्यासाला सुरुवात करेल असं आपण 6व्या अध्यायातच बघितलेलं होतं. श्लोक 8. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मान बुधा भाव समन्वितः. मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे असे जाणून श्रद्धा व भक्तीने युक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वरालाच नेहमी भजतात. आधी भगवंतांनी ह्या सृष्टीचं उत्पन्न कसं झालेलं आहे त्याच्यात त्यांनी 7 महर्षी 4 सनकादिक मनू याचं वर्णन केलेले आहे. आणि आता भगवंत उत्पत्तीचं कारण सांगतात आहे का मी वासुदेवच सर्व जगाच्या उत्पत्तीचे कारण आहे आणि माझ्यामुळेच सर्व जग क्रियाशील होत आहे. हे जाणून घेणारा कोण जाणून घेईल? जो श्रद्धेने माझ्याकडे बघल तोच हे जाणून घेऊ शकतो. याचं वर्णन माऊलींनी असं केलेले, अर्जुना, या सर्व जगाचा उत्पन्न करता व पालन करता ही मीच एक आहे. अरे, ज्याप्रमाणे अनेक लाटांचा जन्म पाण्यातच होतो, त्यांना आश्रय पाण्याचाच असतो, त्यांचे जीवनही पाणीच असते आणि याप्रमाणे त्यांना जसे सर्व ठिकाणी पाणीच आहे त्याप्रमाणे या सर्व विश्वात माझ्याशिवाय दुसरे काही नाही. अशा प्रकारे मी सर्व व्यापक आहे असे जाणून जे खऱ्या उत्कंठतेने व प्रेमभावाने वाटेल त्या ठिकाणी मला भजतात. देश काल वर्तमान या सर्वांपासून मी भिन्न नाही असे जे जाणतात, ज्याप्रमाणे वायू हा आकाशरूप होऊन आकाशातच संचार करतो, त्याप्रमाणे जे आत्मज्ञानी सर्व व्यापक असा जो मी त्या मला मनांमध्ये आठवून सुखाने त्रिभुवनात कालक्रमणा करतात आणि जो जो प्राणी दृष्टीस पडेल त्याला त्याला ईश्वर समजणे हा माझा खरा भक्तियोग आहे असे तू समज. प्रत्येकामध्ये ईश्वर बघायचा, ठाई ठाई बघावा देव. मुंगीमध्ये देव बघावा, प्रत्येक प्राण्यामध्ये देव बघावा, प्रत्येक आपल्या आजूबाजूला जे 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 आपल्याला चैतन्यमय दिसतंय त्या प्रत्येकात आपण भगवंत बघायचा, कारण की त्या चराचरात मीच वसलेलो आहे असंच भगवंतांनी इथं श्लोक 8 मध्ये सांगितलेले आहे. श्लोक 9 पाहू आपण. मच्चिता मद्गत प्राणा बोधयंतः परस्परम कथयंतश्च मान नित्यं तुष्यंती च रमंती च. निरंतर माझ्यात मन लावणारे आणि माझ्यातच प्राणांना अर्पण करणारे माझे भक्तजन माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परात माझ्या प्रभावाचा बोध करीत तसेच गुण व प्रभावासह माझे कीर्तन करीत निरंतर संतुष्ट होतात आणि मज वासुदेवातच नेहमी रममाण होत असतात. मग हे भक्ताचं सांगितलेले भगवंतांनी का ते भक्त नेहमी माझ्यात भजनात कीर्तनमध्ये दग्न असतात आणि मी देखील त्यांच्यामध्ये रममाण होतो असं भगवंतांनी सांगितलेले. माऊलींनी याचं वर्णन केलेले.
ते चित्ताने मद्रूप झालेले, माझ्याच योगाने ज्यांचे प्राण तृप्त आहेत व जे ज्ञानाच्या नादात जिवंतपणाचे किंवा मरणाचे त्यांना भान नाही, नंतर बोधाच्या जोरावर ते कौतुकाने संवाद सुखात नाचू लागतात, अशा स्थितीत एकमेकांमधील देण्याघेण्याचा व्यवहार फक्त ज्ञानाचाच होतो. ज्याप्रमाणे जवळजवळ असलेले तलाव पाण्याने भरून गेल्यावर त्यांचे पाणी एकमेकात मिसळते आणि मग लाटांना लाटाच आश्रयभूत होतात, त्याप्रमाणे ज्ञानी एके ठिकाणी मिळाल्यावर ब्रह्मानंदरूपी लाटा एकात एक मिसळतात. त्या ठिकाणी आत्मबोध हा आत्मबोधाला आत्मबोधाचाच अलंकार घालून मिरवतो. भगवंतांनी माऊलींनी छान उदाहरण दिलेले. इथं दोन तलावाचं पाणी जेव्हा जवळजवळ असतं तेव्हा, परंतु जेव्हा ते पाणी तुडुंब भरतं पावसाळ्यांमध्ये आणि जेव्हा त्या तलावाचं पाणी काठोकाठ होतं तेव्हा ह्या तलावातलं पाणी त्या तलावात, त्या तलावातलं पाणी ह्या तलावात पाणी एकरूप होऊन जातं. तेव्हा जेव्हा ह्या सर्व सद्गुणित व्यक्तींची, ज्ञानी लोकांची भगवंताचं कीर्तन करताना जेव्हा ते सर्व एकत्र बसतात तेव्हा फक्त ज्ञानाचीच देवाणघेवाण चालू असते. ती अमर्याद देवाणघेवाण चालू होते. ज्याप्रमाणे पाणी ह्या तलावातलं त्या तलावात, त्या तलावातील ह्या तलावात होतं, त्याचप्रमाणे माझ्यातच ते सर्व रममाण होत असतात, असंच भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे. श्लोक 10 पाहू आपण. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. त्या नेहमी माझे ध्यान वगैरेमध्ये मग्न झालेल्या आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्वज्ञान रूप योग देतो, ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. इथं भगवंतांनी सांगितलेले का त्यांना मी योग देतो. माऊलींनी याचं असं लिहिलेले, अर्जुना, आम्ही जे काही द्यावायचे त्या ठिकाणाचा शेलकाच वाटा ते घेतात. कारण अर्जुना, ते ज्या मार्गाने माझ्याकडे येण्यास निघाले त्या मार्गांच्या दृष्टीने स्वर्ग व मोक्ष या आडवाटा असे वाटते. म्हणून त्यांनी माझ्या ठिकाणी जी भक्ती केली त्या भक्तीमुळे त्यांना काही द्यावे असे मला वाटले. परंतु मी जे काही त्यात द्यावयाचे ते त्या भक्तांनी आपणहूनच आपल्या अधीन करून घेतले. आता माझ्या भक्तीचे जे प्रेमसुख ते जास्त वाढवावे व अशा माझ्या भक्तांवर काळाची दृष्टी न पडावी याविषयी मला जपले पाहिजे, एवढेच माझे कर्तव्य आहे. म्हणजे त्या भक्ताची रक्षा करणं हे देखील माझंच कर्तव्य आहे, असंच भगवंत इथं सांगतात. श्लोक 11 पाहू आपण. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. हे अर्जुना, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकारमय प्रकाशमय तत्वज्ञान रूप दिव्याने नाहीसा करतो. त्यांच्यात विराजमान झालेलो मी म्हणजे मीच त्यांच्यामध्ये विराजमान झालेला अज्ञान, त्यांचा अंधकारमय प्रकाशमय त्यांच्यामध्ये निर्माण करतो आणि तत्वज्ञान रूपाने तो अंधकार मी नाहीसा करतो, असं भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात, म्हणून आत्मा जो मी, त्या माझी भक्ती हेच आपल्या जगण्यास कारण करून त्यांनी माझ्याशिवाय इतर सर्व वस्तू व्यर्थ मानल्या. त्या शुद्ध आत्मज्ञानांकरता मी कापराची मशाल पाजळून मशालजी बनून त्यांच्या पुढे पुढे चालतो. कारण की अज्ञानरूप रात्रीत जमलेल्या गर्द अंधाराचा नाश करून त्या भक्तांकरिता मी नेहमी ज्ञानरूपी सूर्योदय करतो. प्रेमळ भक्तांना प्रिय असा पुरुषोत्तम जेव्हा याप्रमाणे बोलला तेव्हा अर्जुन म्हणाले. आता अर्जुन काय म्हणतात ते पुढच्या श्लोकात आहे, ते आपण बघूया. श्लोक 13 मध्ये अर्जुन आता भगवंतांना विचारतात. अर्जुन उवाच. परम ब्रह्म परम धाम पवित्रं परम भवान पुरुषं शाश्वतं दिव्यं आदिदेवमजं विभुं आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा आसितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. अर्थ पाहू आपण 12व्या आणि या 13व्या श्लोकाचा. अर्जुन म्हणाले, आपण परब्रह्म परमधाम आणि परम पवित्र आहात, कारण आपल्याला सर्व ऋषीगण सनातन दिव्य पुरुष तसेच देवांचाही आदिदेव अजन्मा आणि सर्वव्यापी म्हणतात. देवर्षी नारद, असित, देवल व महर्षी व्यासही तसेच सांगतात आणि आपणही मला तसेच सांगतात. तर काय विचारलेले अर्जुनांनी, तरी कृष्णा आपण परब्रह्म आहात,
व सर्व महाभूतांचे विश्रांती स्थान असून पवित्र आहात आणि सर्व जगाचे पालन करते आहात. तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचे आदिदैवत आहात. 25वे तत्व जे पुरुष आहे ते तुम्ही आहात. हे स्वामी, तुम्ही अनादि सिद्ध असून तुम्हाला जन्मादी धर्म नाहीत असे तुम्ही आहात असे मला आता समजले. तुम्ही 3 कालांचे चालक आहात. तुम्ही जीवकलेची मुख्य देवता आहात व तुम्ही ब्रह्मांडास आश्रयभूत आहात असे आता मला स्पष्ट कळले. इथं माऊलींनी एक उल्लेख केलेला आहे, 25वे तत्व जो पुरुष आहे ते तुम्ही आहात. आता हे 25वं तत्वच का म्हटलेलं आहे इथं, तर आपलं जे भारतीय दर्शन आहे, भारतीय दर्शनामध्ये जे सांख्य दर्शन आहे, सांख्य दर्शनाने जे 25 तत्व मान्य केलेले आहे त्याच्यामधलं जे तत्व आहे पुरुष तत्व ते तुम्ही आहात. सांख्य दर्शनामध्ये प्रकृती आणि पुरुष यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा त्याच्यापासून सर्वात पहिलं तत्व जे निर्माण होतं ते म्हणजे महत, त्यालाच आपण बुद्धी म्हणतो. बुद्धीपासून निर्माण होतो तो अहंकार, तो अहंकारापासून निर्माण होतो तो 3 प्रकारचा अहंकार, राजस, सात्विक, तामस, आणि त्याच्यापासूनच निर्माण होतात ते पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि शेवटचं जे इंद्रिय तयार होतं मन. अशा रीतीने हे 25 तत्व आणि ह्या 25व्या तत्वामधलं जे चैतन्य रूप आहे, प्रकृती अचैतन आहे, जड आहे, परंतु त्या प्रकृतीला जो पुरुष, हा चैतन्य रूप पुरुष जाऊन जो मिळतोय ते चैतन्य रूप तुम्ही आहात असं माऊलींनी याच्यात सांगितलेले आहे. म्हणजे माऊलींनी त्यावेळेस भारतीय दर्शनाचा किती सखोल अभ्यास केलेला होता हे आपल्याला याच्यावरून दिसून येतं. आत्ता जो मी सध्या योगशास्त्राचा अभ्यास करतोय त्याच्यात भारतीय दर्शनमध्ये, सांख्य दर्शनमध्ये काय सांगितलेले आहे ते मी आत्ता जाणून घेतलेले आहे. परंतु त्यावेळेस माऊलींना किती त्रास सहन करावा लागला होता आणि माऊलींनी एवढा त्रास सहन करून ह्या भारतीय दर्शनांचा अभ्यास त्यावेळेस केलेला होता. आणि त्यावेळेस अशा नाही का मराठीतून व्याख्या निर्माण झाल्या होता, संपूर्ण संस्कृतामध्येच लिहिलेले ते सांख्य दर्शनाचे, योग दर्शनाचे ग्रंथ होते आणि त्याचा अभ्यास माऊलींनी त्या काळी केला होता. खरंच माऊलींना नमन करूया. पुढचा श्लोक आपण पाहूया, श्लोक 14. सर्वमेत धृतन्मन्ये यन्मान वदसि केशव, नहि ते भगन्न व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. सर्वमेत मृदन्मन्ये यन्मान वदसि केशव, नहि ते भगन्वन व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. हे केशवा, जे काही मला आपण सांगत आहात ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवान, आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाणत ना देव. श्लोक 13चं आपण विश्लेषण पाहिलं नाही. माऊलींनी श्लोक 13चं पण विश्लेषण केलेले आहे. हे पहा, आणखी दुसऱ्याही एका तऱ्हेने त्या गोष्टीच्या खरेपणाविषयी अशाच पुष्कळ गोष्टी ऋषींनी सांगितल्या आहेत, परंतु त्यांनी सांगितल्याचा खरेपणा आज मला कळून आला, पण ते सुद्धा तुम्ही कृपा केली म्हणूनच. एरवी नारद मुनी आमच्या घरी नेहमी येतात, ते सुद्धा हेच गात असतात, पण त्याचा अर्थ न समजता आम्ही गायन सुखच अनुभवित होतो. महाराज, आंधळ्यांच्या गावी सूर्य जरी स्वतःच प्रकट झाला तरी त्याने फक्त कोवळ्या उन्हाचेच सुख घ्यावे, बाकी त्याला प्रकाश कसा दिसणार? त्याचप्रमाणे नारद हे अध्यात्म गायन करीत असता मला त्या रागरागिणीचे माधुर्य वरचेवर तेवढे समजत असे, दुसरे काही नाही. नारदांकडून देखील मला हे ज्ञान प्राप्त झाले, परंतु त्याचा जो भावार्थ आहे तो मला कळाला नाही. तो मला आज कळतोय भगवंता तुमच्यामुळं, असं अर्जुन भगवंतांना म्हणतात. ते श्लोक 14चं विश्लेषण आपण पाहू. माऊलींनी काय केलेले आहे ते. आता तुमचे वाक्यरूपी किरण माझ्या हृदयात सर्वत्र फाकून ऋषींनी सांगितलेल्या त्या मार्गाविषयी अज्ञान पार नाहीसे झाले. महाराज, त्यांचे शब्द म्हणजे ज्ञानाचे बीज, ते माझ्या हृदयरूपी खोल जमिनीत पडले होते, पण आता त्याला तुमच्या कृपारूप ओलाव्याने संवादरूप फळे आली. अहो अनंता, नारदादिक संतांच्या भाषणरूपी नद्यास तुमचा व माझा जो संवाद, त्या संवादरूपी सुखाचा मी समुद्र झालो. मला तो संवाद आता कळून चुकलेला आहे की जे नारद मुनी मला तो संवाद सांगायचे ते आता नेमकं काय त्याचा गर्भित अर्थ होता हे मला कळालेलं आहे, असंच अर्जुन भगवंतांना म्हणतात. ते श्लोक 15 पाहू आपण.
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थत्वं पुरुषोत्तम भूतभावान भूतेषु देवदेव जगत्पते. हे भूतांना उत्पन्न करणारे, हे भूतांचे ईश्वर, हे देवांचे देव, हे जगाचे स्वामी, हे पुरुषोत्तमा, तुम्ही स्वतःच आपण आपल्याला जाणत आहात. तुम्हाला कुणीही जाणू शकत नाही, तुम्ही स्वतःला जाणू शकतात. ज्याप्रमाणे आकाशाचे मोठेपणा आकाशालाच समजते किंवा पृथ्वीचे वजन हे पृथ्वीलाच समजते, त्याप्रमाणे हे लक्ष्मीपती तुमची सर्व शक्ती तुम्हीच जाणता. एरवी तुमची शक्ती आम्हाला कळाली असा वेदाधिक व्यर्थ गर्व वाहतात. अहो, मनाच्या गतीला कसे मागे टाकावे, वाऱ्याला वावेत कसे धरावे आणि बाहूंनी माया कशी तरून जावी, त्याचप्रमाणे तुमचे ज्ञान होणे फार दुस्तर आहे, म्हणून ते कोणाला होत नाही, तर तुमचे तुम्हालाच समजते. महाराज, तुमचे ज्ञान तुम्हालाच आहे व ते आपण दुसऱ्यांनाही समजून देण्यास समर्थ आहात, तर एकदा आमच्या हौसेच्या कपाळाचा घाम पुसून टाका बरे. तुम्ही आमची जी मनामधली व्यथा आहे ती दूर करा बरं. आम्हाला जो कपाळाला घाम आलेला आहे तो तुम्ही हौसेचा जो घाम आहे ते तुम्ही मला अजून ज्ञान देऊन दूर करा बरं, असंच माऊलींनी इथं वर्णन केलेलं आहे. श्लोक 16. वक्तुमहर्षशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर्लोकान् आमस्त्वं व्याप्य तिष्ठसी. म्हणून ज्या विभूतींच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात, त्या आपल्या दिव्य विभूती पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात. या अध्यायाचं नावच आहे विभूती योग. त्याच्यामुळे ज्या विभूतींनी तुम्ही सर्व युक्त आहात त्या विभूती सांगण्याला तुम्हीच पूर्णपणे समर्थ आहात, असंच इथं अर्जुन म्हणतात. श्लोक 17. कथम विद्यामहं योगिन्स्त्वां सद्दा परिचिन्तयन् केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. हे योगेश्वरा, मी कशा प्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे, आणि हे भगवान, आपण कोणकोणत्या भावात माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात. मी कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्याला भजू शकतो, कोणत्या कोणत्या प्रकारे आपलं पूजन करू शकतो. माऊली म्हणतात, महाराज, मी तुम्हाला कसे जाणावे व नेहमी कशाचे चिंतन करावे. जर तुम्ही सर्वच आहात असे म्हणावे तर माझ्या हातून तुमचे चिंतन होणार नाही. म्हणून पूर्वी ज्या संक्षेपाने आपल्या विभूती सांगितला त्याचा विस्तार करून एक वेळ सांगा. ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुम्ही आहात असे समजून चिंतन केले असतात मला श्रम पडणार नाहीत, असा तुमच्या प्राप्तीचा जो उपाय आहे तो मला स्पष्ट करून सांगा. भगवंता, तुम्ही मला आदल्या श्लोकात सांगितलं मी कुठं कुठं आहे, परंतु ते तुम्ही मला आता विस्ताराने सांगा. तुम्ही मला म्हणाले का मी 7 महर्षी 4 मनु याच्यात व्याप्त आहे, या सजीवांमध्ये मी व्याप्त आहे, परंतु मला तुम्ही याचा विस्तार करून सांगा, याचा उलगडा मला करून तुम्ही सांगा, असं अर्जुनाने भगवंतांना म्हटलेलं आहे. श्लोक 18 मध्ये अर्जुन आता परत एकदा भगवंतांना शेवटचं म्हणतात, हे विस्तारेणात्मनो योगम विभूतींच जनार्दन भूयः कथय तृप्तिर्हि शृण्वतो नास्ति मे मृतम. हे जनार्दना, आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने सांगा, कारण आपली अमृतमय वचने ऐकत असता माझी तृप्ती होत नाही, अर्थात ऐकण्याची उत्कंठा ही अधिकच वाढतच राहते. भगवंता, तुम्ही मला याचा उलगडा करून सांगा. माझी उत्कंठा ही शिगेला पोहोचलेली आहे का तुम्ही ह्या विभूतींमध्ये कशा रीतीने व्याप्त आहात. माऊलींनी याचं वर्णन केलेले, हे भूपते, मी ज्या विभूतींबद्दल तुम्हाला विचारले आहे त्या सांगा, त्या पुन्हा काय सांगायच्या आहेत असे जर कदाचित म्हणाल तर हे जनार्दना, अशी शंका मनात येऊ देऊ नका. कारण जगातील साधारण जे अमृतपान त्यालाही पुरे असे कोणाच्याने म्हणवत नाही. ते अमृत काळकूट विषयाचे सख्खे भावंड आहे. ते मरणाच्या भीतीने देवांनी प्राशन केले असताही ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र लय पावतात. क्षीराब्दीचा एक रस आहे की त्याला व्यर्थ अमृत हे नाव प्राप्त झाले आहे, पण त्याचीही गोडी पुरी झाली असे कोणाच्याने म्हणवत नाही. त्या तुच्छ अमृताच्या गोडीचा जर एवढा महिमा आहे तर मग असे पहा की हे तुमचे बोलणे तर खरोखर परमामृत आहे. हे तर मंदराचल न हलविता क्षीरसागर न घुसळता अनादी असून स्वभावतः स्वयमेव आहे, शिवाय जे पाझरत नाही. असं हे अर्जुनाचे हे भाषण ऐकून श्रीकृष्ण सर्वांगाने डोलू लागले आणि म्हणाले,
हा पार्थ भक्ती व ज्ञान यांचे आगरच झाला आहे. याप्रमाणे आपला भक्त अर्जुन याला जो आनंद झाला तो पाहून देवांनाही प्रेमाचा वेग आला, परंतु तो आवरून धरून श्री अनंत बोलू लागले. आता ह्या अध्याय 10च्या विभूती योगात श्लोक 19 ते श्लोक 42 पर्यंत भगवंतांनी वर्णन केलेले आहे त्यांच्या विभूतीचं. जे अर्जुनाची जी शंका आहे का तुम्ही मला याचा विस्तार रूप सांगा, आणि हेच विस्तार भगवंतांनी विभूती योगातल्या श्लोक 19 ते 42 पर्यंत सांगितलेलं आहे. तर हे विभूती योगाचं विस्तार वर्णन आपण अध्याय 10च्या भाग 2 मध्ये आपण बघू, आणि आजचा अध्याय 10चा भाग 1 इथंच आपण समाप्त करू. श्रीकृष्णार्पण नमस्तु.